म्हणून भगवान बुद्धाने पहिली गोष्ट सांगितली की जीवनात दानाचे महत्त्व काय आहे. दान म्हणजे काय? त्याग आणि सेवा भावनेची स्वतः जवळच्या वस्तू किंवा धन दुसऱ्यांना नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या ठिकाणी पूजनीय पवित्र भिक्खू संघ, भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन. या ठिकाणी अपन बुद्ध के जन्म के संबोधि लाभ तथा महापरिनिर्वाण त्रयुग पूर्ण बुद्ध जयंती वैशाख पूर्णिमा के उपलक्ष्य में आयोजित चौथी ऑनलाइन धम्म परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे. या ठिकाणी आयोजित करून भिक्षूला या ठिकाणी निमंत्रित करून या ठिकाणी सर्वांचे वेगवेगळे असे प्रवचन आयोजित करून या ठिकाणी पूज्य डॉक्टर भिक्षू यशारविंदमस महाथेरोजी यांनी या ठिकाणी भिक्षूला निमंत्रित करून चौथी ऑनलाइन धम्म परिषदेसाठी निमंत्रित करून अलग अलग प्रवचन यासाठी आयोजित केलेला आहे. तेव्हा मी बंतेजींना खरोखरच पाहिजे तेवढा जो मान सन्मान या ठिकाणी भिक्षूला बोलून दिला, खरोखरच ते धन्य आहे. या ठिकाणी आपण पाहत आहोत की भगवान बुद्धांच्या काळामध्ये की जे का ज्यांना कोणाला बुद्धावस्था प्राप्त करायची असेल तर त्यांना 10 पारमिता पूर्ण करणं अत्यंत आवश्यक आहे. भगवान बुद्धाने सांगितले की अशा प्रकारे जोपर्यंत 10 पारमिता पूर्ण करत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये जे काही आपल्याला फळ प्राप्त होणार आहे ते होत नाही. म्हणून भगवान बुद्धाने पहिली गोष्ट सांगितली की जीवनात दानाचे महत्त्व काय आहे. दान म्हणजे काय? त्याग आणि सेवा भावनेची स्वतः जवळच्या वस्तू किंवा धन दुसऱ्यांना देणे याला दान असं म्हणतात. दुसऱ्या शब्दामध्ये याला त्याग सुद्धा म्हणतात. दान कार्याची सर्व धर्मामध्ये प्रशंसा केलेली आढळते. मानव समाजात निर्माण झालेल्या प्रत्येक महापुरुषांनी आणि मुक्त पुरुषांनी दान कार्याची स्तुती केलेली आहे व दान कर्माला प्रोत्साहन दिलेले आहे. ख्रिश्चन धर्माचे संस्थापक येशू ख्रिस्त, मुस्लिम धर्म संस्थापक मोहम्मद पैगंबर, शीख धर्म संस्थापक गुरु नानक, जैन धर्म संस्थापक महावीर वर्धमान व बौद्ध धर्म संस्थापक गौतम बुद्ध या सर्वांनी दान कर्माचे लौकिक व पारलौकिक अनेक फायदे सांगून स्तुती केलेली आहे. हिंदू संस्कृतीमध्ये राजा हरिश्चंद्राचे आणि तसेच अनेकाचे दान कार्य प्रसिद्ध आहे. दानाचे प्रकार अनेक प्रकारचे आहेत. मानवी जीवनात दानाचे फार महत्त्व आहे. शरीर, मन आणि वाणीने दुसऱ्याच्या सुख शांती करता सेवा भावनेने केलेला त्याग म्हणजे दान होय. दान अनेक प्रकारे दिले जाऊ शकते. आजारी माणसाला मदत करणे, एखादा आजारी माणसाकडे औषधाला पैसे नाही त्याला औषध घेऊन देणे औषधाचे दान होय. एखाद्याला अंगावर पुरेसे वस्त्र नाही त्याला वस्त्र घेऊन देणे वस्त्राचे दान होय. एखाद्याला शिक्षणाकरता पुस्तकाचे दान ते पुस्तकाचे दान होय.
म्हणून पुस्तकाचं दान अशा प्रकारे आपण पाहतो. बाबासाहेबांना सुद्धा शिक्षणाकरता अनेक राजे महाराजांनी बाबासाहेबांना सुद्धा अशा प्रकारे पुस्तकासाठी, एवढंच नाही तर प्रदेशामध्ये शिकण्यासाठी अनेक प्रकारचे राजाने सुद्धा मदत केलेली आहे. त्यामुळे बाबासाहेब सुद्धा इतक्या डिग्र्या घेऊन ते मात्र या ठिकाणी विद्वान असे पुरुष गणले गेले. त्याचप्रमाणे आपण सुद्धा अशा प्रकारे शिक्षणाकरता जे काही मुलं हुशार असतील त्याला पुस्तके घेऊन देणे, त्याला पुस्तकाचं दान असं म्हणतात. एखाद्याला राहायला घर नाही तर त्याला घर घेऊन देणे किंवा घर घेण्यास मदत करणे किंवा कुठेतरी राहण्याची व्यवस्था करणे निवारा दान होय. एखादी व्यक्ती रक्ताच्या अभावाने अशक्त असेल, आजारी असेल किंवा ऑपरेशनसारख्या अवस्थेत एखाद्याला रक्ताची उणीव भासत असेल, अशा वेळी स्वतःचं रक्ताचं दान देणं याला रक्तदान असं म्हणतात. रक्तदान एखादी व्यक्ती उपवासी असेल, भुकाने व्याकुळ होत असेल, त्याला भोजन देणे भोजनदान होय. संकटात सापडलेल्या माणसाला आपल्या श्रमाने संकटातून बाहेर काढणे श्रमदान. तसेच सामाजिक सत्कार्य करता किंवा दुसऱ्यांच्या सुख शांती करता शारीरिक श्रमाद्वारे मदत करणे श्रमदान होय. दुसऱ्याला शिकविणे, त्याला विद्या समजावून सांगणे विद्येचे दान होय. तसेच एखादा व्यक्ती अविचाराच्या धार्मिक मार्गाने जाऊन व्याकुळ, उदास, निराश, अशांत, भयभीत अशा मानसिक दुःख संकटात सापडला असेल, त्याला त्या संकटातून मुक्त करणारा मार्ग देणे आणि तसेच ज्यांना सुख शांतीपूर्वक जगण्याचा रस्ता माहीत नाही, दुःख संकटातून निघण्याचा मार्ग माहीत नाही, त्यांना तो रस्ता समजावून सांगणे, परमसुखाच्या मार्गाने नेणे याला धम्मदान होय. धम्मदान असे दानाचे अनेक प्रकार आहेत. हे सर्व प्रकाराचे दान कार्य महत्त्वाचे आहे व कमी अधिक प्रमाणात फळ देणारे आहेत. माणसाने दान का करावे? आपण ज्या सहकारी मानव समाजात राहतो त्यात आपल्यासारखी सर्व काही माणसे राहत असतात. सर्वांना आपल्यासारख्या भावना आहेत आणि आपल्यासारखे इतर माणसे वेळ प्रसंगी सुखदुःखे भोगत असतात. आपण संकटात सापडल्यावर आपली जशी शोकाकुल व दुःखमय अवस्था होत असते, तसेच मात्र दुसऱ्याही माणसाची संकट प्रसंगी स्थिती होत असते. हे मानवी कर्तव्य आहे की आपल्या शक्ती सामर्थ्याने आपण दुसऱ्यांच्या दुःख संकटात मदत करावी. विचार करा, आपल्याला जे काही धनद्रव्य मिळत असते ते आपल्या या सहचारी मानव समाजातूनच येत असतात. कपडा, धान्य आणि विविध उपयोगी वस्तू आपण मात्र स्वतः निर्माण करत नाही. समाजामध्ये कोणीतरी कुठेतरी या वस्तूला निर्माण करणारे असतात. पण ज्या वस्तूला आपण घरी घेऊन येतो ती कोणाच्या तरी श्रमाने कुठेतरी निर्माण झालेली असते. आपण त्यांना बाजारातून विकत घेतो. वस्तू विकत घेताना नेहमी आपण निवडून चांगल्या प्रकारच्या वस्तू घेण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला चांगल्या वस्तू आवडत असतात. तशा वस्तू घेऊन आपण त्याद्वारे सुख समाधान मिळवित असतो. समाजाकडून आपण जे काही अधिक सुख शांती मिळविण्याचा प्रयत्न करीत असतो, तसेच समाजाला सुद्धा आपल्याकडून सुख शांती देण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. आपले प्रत्येक कार्य समाजाच्या सुख शांतीकरता सहाय्यक झाले पाहिजे. आपल्या जगण्याचे साधन म्हणून नोकरी, धंदा असे जे काही काम आपण करीत असू ते दुसऱ्यांचा विचार करून शुद्ध सेवाभावनेने केले जावे. यात खरा आत्मपरमार्थ आहे. आपल्या लहान मोठ्या श्रमातून आपण जे काही धनद्रव्य मिळवत असतो त्याचा उपयोग स्वतः करता आणि आपल्यावर अवलंबून असलेल्या आपल्या कुटुंबातील मुले, बाळे, स्त्री, आई, वडील या सर्वांच्या पालनपोषणाकरता केला पाहिजे. एवढेच नाही तर आपल्या मिळकतीचा काही भाग विविध दान रूपाने
दुसऱ्यांच्या सुख शांतीकरता खर्चीला जावा, ज्यामुळे आपल्या खऱ्या सुखाची प्राप्ती होईल. माणूस दान कार्याने मनातील बऱ्याचशा विकाराला जिंकू शकतो. अशा प्रकारे मानसिक क्लेशांना तो नष्ट करू शकतो की ज्या क्लेशामुळे त्याची आध्यात्मिक हानी होत असते. जर दान दिले नाही, परोपकार भावनेने त्याग केला नाही, तर मनातील विकार वाढतच असतात आणि जे आपली आध्यात्मिक हानी करतात. परोपकार भावनेने दान देण्याची व त्याग करण्याची सवय न लागल्यास साहजिकच मनात केवळ हडपण्याची वृत्ती, द्वेष, ईर्ष्या, अहंभाव इत्यादी विकार उत्पन्न होत असतात व भावी दुःख संकटाला निमंत्रण देत असतात. म्हणून परोपकारी दान भावना प्रत्येकामध्ये वाढायला पाहिजे. आपण जे काही मिळवित असतो त्याचा सुयोग्य उपयोग आपल्या खऱ्या सुख शांतीला व आध्यात्मिक मुक्ती मोक्षाला सहाय्यक होतो, तर त्याचाच अयोग्य उपयोग आपल्याच दुःख चिंतेला वाढवित असतो. खरे तर आपण मिळवित असलेले धनद्रव्य अथवा भौतिक कोणत्याही वस्तू आपल्या सोबत येत नाही. मृत्यूसमय सर्व काही येथे सोडून जावे लागते. फक्त चांगले वाईट कर्म सोबत असतात. म्हणून कुशल कर्म वाढविले पाहिजे, दान प्रवृत्ती वाढविली पाहिजे. दान दिल्याने कोणते फायदे होतात? या ठिकाणी भगवान बुद्ध म्हणतात की आपण शरीराने, वाणीने अथवा मनाने जे काही कार्य करीत असतो त्याचा दोन प्रकारे परिणाम होत असतो. आंतरिक परिणाम, बाह्य परिणाम. प्रत्येक कार्य ते कर्म करणाऱ्याच्या मनावर काहीतरी प्रभाव सोडित असते. शारीरिक, वाचिक कार्य तर संपून जाते, पण त्याचा प्रभाव मनावर टिकून राहत असतो. अशा प्रकारे त्यालाच अभिधम्माच्या भाषेत संस्कार असं म्हणतात. कुशल चांगल्या कर्माचा संस्कार चांगला व मुक्तीला सहाय्यक होतो, तर अकुशल कर्माचा संस्कार मनावर वाईट पडत असतो व विकाराला वाढवून अशांती व दुःख निर्माण करतो. दान देत असताना काही लोकांना असे वाटू शकते की आपण दान रूपाने धन आदी वस्तू देत असतो, म्हणजे आपले नुकसानच होत असते. आपल्यापासून वस्तू जातात पण आपल्याला काही मिळताना दिसत नाही. वरवर बघता असा भास होतो, पण हा समज एकदम चुकीचा आहे. खरे म्हणजे आपण जे काही देतो त्यापेक्षा अधिक आपल्याला मिळत असते. दान कर्माने आपल्याला सुख समाधान तर मिळत असतेच, पण त्याहीपेक्षा सर्वश्रेष्ठ म्हणजे पुण्य मिळत असते. पुण्य संस्काराला डोळ्याने दाखविता येत नाही, पण ते मात्र अदृश्य रूपाने मिळालेले पुण्य आपल्या जीवनयात्रेत अदृश्य रूपाने येणाऱ्या अपघात इत्यादी अनेक संकट प्रसंगी सहाय्यक होत असते. एखादा आजार, संकट अथवा अपघात आपल्याला सांगून येत नाही, तो अदृश्य रूपाने अचानक आपल्यावर ओढवत असतो. आपण ज्या बस किंवा रेलगाडीने प्रवास करणार आहोत, नेमका तिचा अपघात होणार आहे हे पूर्वी जर आपणास माहीत असेल तर आपण त्या गाडीने प्रवास करणार नाही. पण खरे म्हणजे संकटाची काळ आणि वेळ आपणास माहीत नसते. एखाद्या आजारात किंवा संकटात सापडल्याच्या नंतर स्वाभाविकपणे आपण त्यातून सुटण्याची धडपड करीत असतो. अशा वेळी स्वाभाविकपणे आपल्याला देवदेवतांची, धम्माची किंवा साधू संतांची आठवण येते. आपण म्हणतो, हे देवा, हे ईश्वरा, मला या संकटातून काढ, या संकटातून माझे संरक्षण कर. कोण्या साधू संतांचे स्मरण करून म्हणतो, हे महाराज, मला आपल्या मंत्रतंत्राने किंवा काही पूजापाठाने या संकटातून बाहेर काढा. संकट प्रसंगी आपण वेळोवेळी मंदिराचे दरवाजे ठोठावतो, पण अशा वेळी त्याचा पाहिजे तेवढा उपयोग होत नाही. कारण तहान लागल्यावर किंवा घराला आग लागल्यावर आपण विहीर खोदण्याचा प्रयत्न करत आहोत,
विहीर खोदत असतानाच माणूस मरून जाईल किंवा जळून जाईल, पाणी मिळणार नाही. आजारी अथवा म्हातारे व्हायच्या अगोदरच आपण थोडे थोडे पैसे जमून ठेवतो. हेतू हा की उद्या अचानक आजारी पडल्यास चटकन आपल्याला डॉक्टराकडे जाता येईल आणि जमून ठेवलेल्या पैशाने औषध घेता येईल. पण आपल्याजवळ काही जमविलेले नसेल तर वेळेवर मात्र धावपळ होत असते. कोणी औषधाला देखील मदत करीत नाही. म्हणून भविष्याचा विचार करून आपण मात्र भौतिक धनसंपत्ती संग्रहित करून ठेवतो. ती ठेवलीही पाहिजे. पण सर्वच ठिकाणी भौतिक धनद्रव्य अनेक अदृश्य अपघातातून किंवा काही संकटातून वाचविण्यास असमर्थ ठरते. म्हणून भौतिक धनसंपत्ती बरोबरच आपल्याजवळ आध्यात्मिक धनसंपत्ती सुद्धा असली पाहिजे. बुद्धिवान माणसाने आध्यात्मिक धनसंपत्तीचीही हळूहळू वाढ केली पाहिजे आणि वेळ प्रसंगी कधी ती म्हणून दोन्हीही अवश्य उपयोगी पडते. दान कार्याने पुण्य स्वरूपात आपली आध्यात्मिक संपत्ती वाढत असते आणि दान कर्माचा पुण्य संस्कार अदृश्य रूपाने आपल्या मनात संग्रहित होत असतो व वेळ प्रसंगी आपले संरक्षण करीत असतो. थोड्या थोड्या पुण्यकार्याने बँक बॅलन्सप्रमाणे पुण्याचा घडा भरला जातो व संकट प्रसंगी उपयोगी पडतो. आणि संकट प्रसंगी मंत्र तंत्र म्हणण्यापेक्षा, तथाकथित देवदेवताकडे धावण्यापेक्षा किंवा पूजापाठ कर्मकांड करण्यापेक्षा आपल्या कुशल कार्याचे, आपल्या पुण्यकर्माचे स्मरण केल्यास, संग्रही पुण्यकार्याची बाजी लावल्यास आपल्या पुण्यप्रभावाने अनेक लहान मोठी संकटे टळून जात असतात. आपली पुण्याई भविष्यात नेहमी आपल्या पाठीशी उभी राहत असते. संकट प्रसंगी हे देवा, हे माझे रक्षण कर असे म्हणण्यापेक्षा हे म्हणणे श्रेष्ठ आहे की हे माझ्या पुण्यकर्मानो, आता तुम्ही माझे संरक्षण करा. या प्रसंगी माझी संग्रहित पुण्याई माझ्या पाठीशी उभी राहो. या प्रकारे आपल्या पुण्यकार्याचे मनोमन स्मरण केल्यास आपले अधिक कल्याण होईल. पूर्वीच खोदलेल्या विहिरीचे पाणी आता उपयोगी पडेल. हीच बुद्धाची शिकवण आहे. बुद्ध म्हणतात, पुब्बेच कत पुण्यता एतं मंगलमुत्तमं. पुण्यकर्मांचा संग्रह अगोदरच करून ठेवणे हे उत्तम मंगल आहे. भविष्यात आपले संरक्षण, आपली सुखशांती वाढवू इच्छिणाऱ्या आणि बुद्धिवान व्यक्तीने प्रज्ञाबुद्धीने अगोदरच कुशल कार्याचा संग्रह करून ठेवला पाहिजे, जो श्रेष्ठ मंगल साधनाला ठरतो. दान दिल्याने दान देणाऱ्याची कीर्ती वाढत असते. कुटुंबात व जाती बिरादरीमध्ये आणि समाजात त्याची मान सन्मान होतो. दान कार्याची मित्रमंडळी वाढत असते. कोणत्याही गुन्ह्याचा संशय एकदम त्याच्यावर घेतला जात नाही. समाजात व सभेत त्याला मान सन्मानाची खुर्ची मिळते. मनात सुख समाधान मिळते. तो निश्चित सुखपूर्वक झोपी जातो आणि निश्चित सुखपूर्वक उठत असतो. समाजात मान सन्मानाने मान उंच ठेवून चालतो आणि चित्तामध्ये पुण्यसंस्कार संग्रहित होत असतात व दीर्घकाळपर्यंत फल देत असतात. एकेकाळी वाराणसीमध्ये ब्रह्मदत्त राजाचे शासन होते. तो शील, सदाचारी आणि दानशूर राजा होता. तो विविध प्रकारे दान करीत असे. एकदा त्याला मात्र मनोमन वाटले की कोणते दान सर्वश्रेष्ठ आहे, कोणाला दान देणे अधिक पुण्याचे आणि दीर्घकाळपर्यंत फल देणारे असते, याचे उत्तर त्याला मिळेना. तेव्हा त्यांनी आपल्या प्रधानाला विचारले, आयुष्य कोणाला दान देणे सर्वश्रेष्ठ असते? प्रधानांनी पच्चक बुद्धाच्या नावाचा उल्लेख केला. पच्चक बुद्धाला दान देणे सर्वश्रेष्ठ आहे असे सांगितले. त्यावेळी पच्चक बुद्ध हिमालयाच्या पायथ्याशी राहत होते. राजाने प्रधानाच्या हस्ते निमंत्रण पाठविले व पच्चक बुद्धाला मोठे दान देण्यास ठरविले. पच्चक बुद्धाचे निमंत्रणानुसार ठरलेल्या दिवशी आगमन झाले.
ब्रह्मदत्त राजाने मोठ्या श्रद्धा भक्तीने आणि प्रत्येक बुद्धात अष्टपरिष्कारासहित दान दिले. शेवटी भोजनाच्या नंतर पुण्यानुमोदनाचा उपदेश देत असताना प्रत्येक बुद्ध दानाचे महत्त्व सांगतात. हे राजन, तुझ्या मनात दान देण्याचा उत्तम संकल्प आला व तो पूर्ण करून तू दान देऊन मोठे पुण्य संपादन केलेस. दान देणे म्हणजे जळत्या घरातून मूल्यवान वस्तू बाहेर काढण्यासारखे आहे. घराला आग लागली आहे व ती आटोक्यात येत नाही असे बघून आपण मात्र घरातील किमती वस्तू घाईघाईने बाहेर फेकतो. धनद्रव्य, कपडे, खुर्ची, टेबल इत्यादी ज्या ज्या वस्तू आपल्याला बाहेर फेकतो त्या वाचतात, बाकी सर्व काही आगीमध्ये भस्म होतात. अशा प्रकारे मनुष्य जीवनात सर्व काही जळत आहे. आपले शरीर विनाशाच्या दिशेने ऱ्हास पावत आहे. 6 इंद्रिय जळत आहे. मरण रूपाने सर्व काही वैभव संपत असते. मरणापूर्वी आपण जे काही दान देत असतो ते जळत्या घरातील बाहेर फेकलेल्या वस्तूसारखे आपल्या जीवनयात्रेत शिल्लक राहते. ऐका, लक्षात घ्या, आपण दर महिन्याला जे काही पैसा मिळवित असतो तो 6 इंद्रिय, तृष्णा, पूर्तीत व खाण्यापिण्यात खर्चित असतो. आपला घर खर्चात तो मात्र संपत आहे. पण त्यातूनच जो मात्र जमवून दान म्हणून विहाराला किंवा एखाद्या धार्मिक कार्याला, सामाजिक सत्कार्याला आपण उल्लेखनीय दान दिले तर ते मात्र दीर्घकाळपर्यंत कायम राहत असते. समजा एखाद्या बुद्धविहारास काही वर्षापूर्वी आपण 5,000 रुपयाचे दान दिले. आजपर्यंत त्यास 20 वर्षे होऊन गेली. या 20 वर्षाच्या काळात आपण कितीतरी पैसा जमविला आणि कितीतरी पैसा गमविला आहे याचा हिशोब लागत नाही. पण रुपये 500 दिल्याचा हिशोब आहे आणि ती आठवण कुशल संस्कार रूपाने चित्तात कायम आहे. ते दानकार्य उठून दिसते. मरेपर्यंत चित्तात मनात त्याची आठवण कायम असते व जेव्हा जेव्हा त्या दानकार्याची आठवण मनात येते तेव्हा तेव्हा मात्र मन प्रसन्न होते व सुख समाधान मिळते. मरेपर्यंत ते दान कर्मसंस्कार रूपाने चित्तात कायम असते आणि मृत्यूनंतरही चित्तासोबत जात असते व दीर्घकाळ फळ देत असते. बुद्धकालीन अनितपिंडकाचे दान, मिगार माता विशाखा, सुजाता, अम्रपाली आणि तसे सम्राट अशोकाचे दान आजही मानव समाजात कायम आहे. ते लोक मरून रूपे संपले, त्यांचे महाल माडी इत्यादी वैभव संपले, परंतु त्यांच्या कार्याचा परिणाम कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आजही कायम आहे. धम्म आजही कायम आहे आणि म्हणून त्याचे दान, कार्य व नाव अमर झाले आहे. जळत्या घरातून प्रज्ञा बुद्धीने बाहेर फेकलेल्या वस्तूसारखे ते आजही कायम आहे व अनेक लोकांना फळ देत आहे आणि अनेकांच्या सत्कार्याची प्रेरणा देत आहे. जळत्या घराची उपमा देऊन बुद्धाने दानाचे महत्त्व विशद केले आणि अशा प्रकारे त्यांना आशीर्वाद देऊन ते मात्र त्या ठिकाणी निघून गेले. मग कोणते दान अधिक फलदायी आहे असं म्हटल्याच्या नंतर कडधान्याचे बीज जेवढे चांगले आणि सुपीक जमिनीत पेरणार तेवढे पीक भरपूर येईल. परंतु उत्कृष्ट क्वालिटीचे बीज खडकाळ जमिनीत पेरल्यावर पीक जास्त येणार नाही, कारण बीज जरी चांगले असले तरी जमीन मात्र दगडी आहे, खडकाळ आहे. लक्षात ठेवा, अशा प्रकारे दानाचे असते. एखाद्या दारुड्या व्यसनी माणसाला दिलेलं दान जास्त फळ देत नाही आणि दुराचारी दुशील माणसाला देखील दिलेलं दान जास्त फळ दिलं जात नाही. जसं म्हटलेले आहे की दान कमी फळ देणारे असते, चोर लफंग्याला दिलेले दान कमी फळ देणारे असते, व्यसनी माणसाला दिलेले दान कमी फळ देणारे असते आणि व्यसनी माणसाला दान दिलेले म्हणजे अप्रत्यक्ष रूपाने त्याच्या व्यसनाला मदत करण्यासारखे आहे. नाटक, तमाशा, सिनेमा, नाचगाणी, ऑर्केस्ट्रा याला दिलेले दान कमी फळ देणारे असते. भगवान बुद्धाने 14 प्रकारचे दान कार्य सांगितले की जे उत्तर एक
उत्तरोत्तर एक दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ व अधिक फल देणारे आहेत ते असे. भगवान बुद्धाने नंबर 1चं दर्जे दान सांगितलं की वृक्ष आदी फळ झाडांना खत पाणी रूपात दान देणे, पशु पक्ष्यांना पाणी व खाद्य रूपात दान देणे, पृथकजन आणि दुशील व्यक्तीस दान देणे आणि पृथकजन शील संपन्न व्यक्तीस दान देणे आणि बाह्य भौतिक आणि कामभोगापासून अलिप्त असलेल्या त्यागी व्यक्तीस दान देणे, श्रोतापती मार्गावर अडून असलेल्या भिक्खूला दान देणे, श्रोतापती फळ प्राप्त भिक्खूला दान देणे आणि सकृदागामी मार्गावर अडून असलेल्या भिक्खूला दान देणे आणि सकृदागामी फळ प्राप्त भिक्षूला दान देणे, अनागामी मार्गावर अडून असलेल्या भिक्खूला दान देणे आणि अनागामी फळ प्राप्त भिक्खूला दान देणे आणि अनंत मार्गावर अरूढ असलेल्या भिक्खूला दान देणे, अनंत फळ प्राप्त भिक्खूला दान देणे आणि पच्चेक बुद्धाला दान देणे आणि तथागत सम्यक संबुद्धाला दान देणे. अशा प्रकारच्या भगवंतांनी 15 प्रकारच्या दानाचे प्रकार सांगितलेले आहेत आणि ते दान सर्वश्रेष्ठ आहे. अशा प्रकारे सांगितल्याच्या नंतर भगवान पुढे म्हणतात की पशु पक्ष्यांना दिलेले दान 7 पटीने दायकांचा लाभ करणारे असते. पृथकजन भ्रमभ्रांतीत पडलेल्या दुशील व्यक्तीस दान दिल्यास 1000 पटीने फायदा करणारे ठरते आणि म्हणून पृथकजन शील संपन्न व्यक्तीस दिलेले दान 1 कोटी पटीने लाभ करणारे ठरते. वितरागी बाह्य उपभोग आणि सुखापासून अलिप्त असलेल्या त्यागी व्यक्तीस दिलेले दान 1,00,000 कोटी पटीने लाभ देणारे ठरते आणि श्रोतापन्नपती प्राप्त फळ दिलेले दान असंख्य कोटी पटीने दात्यांचे लाभ करणारे ठरते. तर श्रोतापन्न सगदागामी अनागामी अरहंत पच्चेक बुद्ध आणि तथागत सम्यक संबुद्ध अरहंत सम्यक संबुद्धाला दिलेल्या दानापासून असंख्य अनुपमेय आणि कोटी पटीने फळ देत असते. ज्या फळाची लाभाची संख्या दृष्टीने तुलना करता येत नाही, उपमाच देता येत नाही, असे अनंत महानतम फळ देणारे व लाभ करणारे दान त्या दात्यांसाठी ठरत असते, असेच तथागत बुद्ध म्हणतात. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात क्रमाक्रमाने 5 ते 15 हे सतधर्माशी संबंधित दान आहेत व उत्तरोत्तर एकापेक्षा एक श्रेष्ठ आहे. अनुत्तर व पुण्य खेत लोकसाथी क्रमांक 5 ते 15 प्रकारचे दान विश्वामध्ये सर्वोत्तम पुण्यभूमी आहे आणि जेथे थोडे पेरल्यास सर्वोत्तम फळ मिळत असते. सम्यक बुद्धाला स्वहस्ते दिलेले थोडेही दान अनंत पुण्य देणारे असते आणि महान फलदायी असते. कोणते दान सर्वश्रेष्ठ असते? भोजनदान, वस्त्रदान, द्रव्यदान, श्रमदान असे वर सांगितल्याप्रमाणे दानाचे अनेक प्रकार आहेत, पण या सर्व दानाच्या दानात धम्मदान श्रेष्ठ असते. सब्बदानं धम्मदानं जिनाती, सब्बदानं धम्मदानं जिनाती, सर्व दानात धम्मदान श्रेष्ठ आहे. दुःख मुक्ती आणि परम सुख शांती प्राप्तीचे मार्गदर्शन करणे म्हणजे धम्मदान देणे होय. धम्मदानास सर्वश्रेष्ठ का मानले जाते? कारण धम्म म्हणजे दुःख मुक्तीचा आणि परम सुख प्राप्तीचा मार्ग होय. एखाद्या व्यक्तीजवळ घर, दार किंवा धनसंपत्ती इत्यादी सर्व काही असून देखील धम्म नसेल तर तो मात्र खऱ्या सुख शांतीला प्राप्त करू शकत नाही. मानवी इतिहासात अनेक धार्मिक श्रीमंताचे दुःख जीवन बघावयास मिळते. पृथ्वीवर मानवास इतर भौतिक वस्तू सहज प्रयत्नाने मिळू शकतील, पण सतधम्माचा महान प्रयत्नाने शोधावा लागतो. धम्म मार्गानेच व्यक्ती, कुटुंब, समाज सुखी होऊ शकतो. धम्म बंधुभाव, नीती आणि सदाचार शिकवित असतो. माणसाजवळ खूप धनसंपत्ती असेल आणि बंधुभाव व परस्पर प्रेम नसेल तर अधार्मिक अनीतिमान माणूस धनसंपत्ती करता एक दुसऱ्याशी भांडण करेल, चोऱ्या करेल, प्राणघात, युद्ध खेळले जातील आणि ॲटम बॉम्ब
आणि एक दुसऱ्यावर मात्र फेकले जातील. अधार्मिकतेच्या अन्याय अनीती मार्गाने समाजात अराजक माजेल आणि अनियंत्रित व विकारी माणूस एक दुसऱ्याच्या विध्वंसाचा कारण बनेल. म्हणून सतधम्माचे महत्त्व मानवी जीवनात मोठे मानले जाते. इतर प्रकारचे दान हे सर्व दान दोन किंवा मर्यादित व्यक्तीकरता असू शकते. ते मर्यादित व्यक्तीचा फायदा करीत असते, पण धम्मदान हे नेहमी बहुजनाच्या हितसुखाकरता असते. आणि धम्मासंबंधी भगवान बुद्ध आपल्या भिक्खू संघाला आदेश देत असतात की चरत भिक्खवे चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय. अशा प्रकारे अथाय हिताय सुखाय देव मनुष्यानं मा एकेन द्वे अगमित्थ देशेथ भिक्खवे धम्मं आदि कल्याणं मत्स्य कल्याणं परियोसान कल्याणं आणि सोथंसव्यंज केवल परिपूर्णं परिशुद्धं ब्रह्मचर्यं प्रकाशेथ. भिक्खूंनो, समाजात फिरून बहुजनाच्या हिताकरता बहुजनाच्या सुखाकरता लोकावर अनुकंपा करून आणि सार्थक असा देवी देवतांचा व मानवाचा हित आणि सुखकारक सतधम्माची देशना करा. दोघे एकत्र जाऊ नका. लोकांना सर्वव्यापी कल्याणमय धम्माचे जीवन मार्गाचे दान द्या, ज्याची सुरुवात कल्याणकारक आहे, ज्याचा मध्य कल्याणकारी आहे व ज्याचा शेवट कल्याण करणारा आहे. असा परमहित सुखाचा धम्म मार्ग लोकांना समजावून सांगा. करुणा, मैत्री, मुदिता, उपेक्षा, प्रेम, सेवाभाव अशा उच्चतम परिशुद्ध ब्रह्मविहाराला आणि सदाचाराला परिपूर्ण परिशुद्ध आचरणाने प्रकाशमान करा. अर्थासहित सधम्म लोकांना समजावून सांगा. वर्तमान पिढीचे व भावी पिढीचे कल्याण करीत असतो. समाजात करुणा, मैत्री, त्याग आणि सेवा अशा आदर्शमय सद्प्रवृत्तीला कायम ठेवण्याचे व त्यांना वाढविण्याचे कार्य धम्ममार्गानेच उत्तमरित्या होत असते. जीवनात निराशा झालेल्या उदास व व्याकुळ व्यक्तीला आणि तसेच रस्ता भटकलेल्या अथवा भ्रमभ्रांतीत व अंधकारात पडलेल्या लोकांना धम्माचे प्रकाश किरण दाखविणे, जीवनात अर्थ प्राप्त करून देणारा सुख शांतीने जगण्याचा जीवन मार्ग देणे, समजावून सांगणे हेच महान दान आहे. पण या प्रकारचे दान देणे सर्वांना जमत नाही. योग्य प्रशिक्षण घेऊन आणि या क्षेत्रात तज्ज्ञ असलेल्या काही निवडक व्यक्ती मात्र त्याग आणि सेवेचे विशिष्ट व्रत घेऊन जगणारे साधू संत, धम्मगुरू अथवा प्रचारक अशा धम्मदानाचे कार्य करीत असतात. सामान्य माणूस म्हणून आपणात प्रत्यक्ष धम्मदान इतरांना देता येत नसेल तरी मात्र धम्मदानाच्या कार्यात आपण विविध प्रकारे सहाय्य करू शकतो. धम्मदान कार्याला प्रेरणा देऊन, इतरांना उत्तेजन देऊन, अनेक मार्गाचे या पवित्र कार्यात मदत करून आपण महान पुण्याचे भागी होऊ शकतो. सतधम्म नेहमी त्याग आणि सेवाभावनेने दिलेल्या दानाने वाढत असते व दीर्घकाळपर्यंत लोकांना मधुर फळे देत असते. उदाहरण म्हणून एक आंब्याचे झाड घ्या. आंब्याचे झाड दरवर्षी गोड आंबे देत असते आणि जर ते 50-60 वर्ष जगत असेल तर एवढे वर्षेपर्यंत मात्र पुष्कळ लोक त्या झाडांची फळे खात असतात व तृप्त होत असतात. पण हे झाड वाढले कसे? काही वर्षा अगोदर कोणीतरी बीज लावली आणि लहान झाडाला नियमित मात्र खत पाणी दिले गेले. अनेक तऱ्हेने काळजी घेऊन कोणीतरी त्याची मशागत केली, योग्य संरक्षण केले, तेव्हा ते झाड काही वर्षानंतर मोठे होऊन मधुर फळे द्यायला लागले. प्रारंभी त्याला पाणी घालणारे, त्याची मशागत करणाऱ्या आणि व्यक्ती पुण्याचे भागी होतात म्हणून मोठे. अशा प्रकारे झाल्याच्या नंतर जेवढे वर्षेपर्यंत तो वृक्ष टिकेल तेवढे वर्षेपर्यंत पाण्याचा आणि पुण्याचा वाटा ते मात्र झाड लावणाऱ्याला, वाढविणाऱ्याला
व त्याची मशागत आणि संरक्षण करणाऱ्याला मिळत असते. पण 50-60 वर्षानंतर ते झाड नैसर्गिक नियमान्वये कोसळून पडल्याच्या नंतर त्याचा परिणाम संपला. असेल एखादे कल्पवृक्ष घ्या, जे मात्र 5000 वर्षापर्यंत जगणारे असेल व नियमितपणे मधुर मधुर फळे देणारे असेल. त्याचा फायदा कोट्यावधी लोक घेत असतात व त्याची फळे खाऊन असंख्य लोक तृप्त होत असतात व हार्दिक समाधान व्यक्त करून त्या झाडांचा गोडवा गात असतात, धन्य होतात व मनोमन दुआ देतात. ज्यांनी असे झाड लावले आणि ज्यांनी या झाडाची सर्व प्रकारे काळजी घेऊन देखरेख केली, खतपाणी घातले व मशागत केली, असे लोक दीर्घकाळपर्यंत त्या पुण्याचे भागी होतात. आणि म्हणून माणूस आपल्या मर्यादित आयुष्यात मरून जाईल, पण ते झाड मात्र दीर्घकाळपर्यंत नियमित फळे देत राहील, असंख्य लोकांचे मंत्रमुग्ध करीत राहील व जनकल्याणास कारणीभूत होईल. म्हणून जोपर्यंत वृक्ष जिवंत राहील तोपर्यंत त्या वृक्षाची विविध मार्गाने सेवा करणारे लोक महान पुण्याचे भागीदार होतील. अशा प्रकारे आपण बघायचं. म्हणून अशा प्रकारे हे जे पुण्याचं काम आहे, म्हणून भगवान बुद्धाने म्हटलेलं आहे की पुण्य करताना कोणत्याही प्रकारची दिरंगाई न करता, वेळ न घालवता आपण पुण्याची वाढ केली पाहिजे आणि वेळोवेळी पुण्य आपल्या पदरी पाडून आपला उद्धार केला पाहिजे. या ठिकाणी आपण पाहतो की हा जे पुण्य जे आपण सांगितलं 14-15 प्रकारचं पुण्य, हे आपण वेळोवेळी केलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये पुण्यकर्म करून हेच पुण्य आपलं रक्षण करीत असते. आणि जेव्हा देवदेवताची पूजा अर्चा न करण्यापेक्षा आपलं जे पुण्याचं स्मरण करून केलं पाहिजे की हे माझ्या पुण्यकर्मांनो, तुम्ही माझं आता रक्षण करा. जे माझे पुण्य अर्जित आहे ते पुण्याच्या बलाने माझं संरक्षण व्हावं. अशा प्रकारे हे पुण्य आपल्याला वेळोवेळी आपल्याला काम देतं. म्हणून सर्वांनी आपलं पुण्य अर्जित केलं पाहिजे, वाढवलं पाहिजे आणि पुण्याची बँक बॅलन्स आपलं वाढवलं पाहिजे. एवढंच बोलून या ठिकाणी मी थांबतो. बंदेजीने मला जे बोलण्याची संधी दिली आणि या कार्यक्रमाला बोलावलं आणि त्याबद्दल मी त्यांचं फार फार आभार मानतो. एवढंच बोलून मी या ठिकाणी थांबतो. आणि या ठिकाणी 2 शब्द जे मी आपल्याला जे प्रवचन आपल्याला पुण्याचं दिलं ते या ठिकाणी पुण्याच्या बाबतीत जे काय आपण सांगितलं, आपण सुद्धा याचं मात्र काटेकोरपणे पालन करावं. जेवढं पुण्य आपल्याला करता येईल तेवढं आपल्याला पुण्य करावं. एवढंच बोलून या ठिकाणी थांबतो, रजा घेतो आणि आपले सर्वांचे आभार मानतो. बंतेजीने मला 2 बोलण्याची जी संधी दिली आणि संधी देऊन जे काय आपण मला प्रवचन देण्याची संधी प्राप्त करून दिली, खरोखरच मी त्यांचा आभारी आहे. म्हणून सर्वांनी ऐकून घेतलं त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांची स्वस्ति मुक्ती हो. साधु 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 साधु. खूब खूब साधुवाद पूजनीय भिक्षु अनिरुद्ध थेरो भट्ट जी. धम्मदेशना को फिर से आगे बढ़ाएंगे. ये विशेष ऑनलाइन बौद्ध धम्म परिषद स्पेशली ये धम्मदेशना के लिए ही है. आप लोग सिर्फ और सिर्फ धम्मदेशना अच्छे से सुनिए, समझिए और व्यवहार में पालन करते हुए अपने जीवन को अच्छा बनाइए. साधु साधु साधु. बुद्धं नमामि. बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि. धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि. संघ को नमन करता हूँ.